स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 32 पाहणार आहोत. तर त्यामध्ये नेहमीप्रमाणे टायपिंग करून घ्या, नंतर सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करा आणि प्रोसेस करा. यामध्ये 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे आपले सिम्युलेशन सेशन कंप्लीट झालेलं आहे. सिम्युलेशन नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. नॉलेज चेक मध्ये 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. क्वेश्चन रीड करायचा आणि सॉल्व्ह करायचा आहे. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक सुद्धा कंप्लीट झालेले आहे. नॉलेज चेक नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे डू इट युअर सेल्फ. तो आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. त्यामध्ये सुद्धा फक्त 5च क्वेश्चन आहेत. ते इन द डिस्प्लेड शीट कॉपी रोड नंबर 4. रो नंबर 4 कॉपी करायची आहे अँड पेस्ट इट टू रो नंबर 20 आणि ती आपल्याला रो नंबर 20 वर पेस्ट करायची आहे. प्रथम तर आपण 4 नंबर रो सिलेक्ट करूया. इथे कॉपीला क्लिक करायचं होम टॅब मध्ये आणि रोचा नंबर पाहायचा. रो नंबर 20 सिलेक्ट करायची आणि त्या ठिकाणी ही रो पेस्ट करायची आहे. डिसिलेक्ट करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन वर्कबुक सिलेक्ट सेल्स B2 F2. B2 पासून F2 पर्यंतच्या सेल सिलेक्ट करायच्या आणि त्यांना मर्ज सेल करायचा आहे. त्या ठिकाणी बघा B2 पासून F2 पर्यंत आपण सेल सिलेक्ट करायच्या. B2 ते F2 आणि याला मर्ज सेल करायचे. होम टॅब मध्ये मर्ज सेल डिसिलेक्ट केले आणि सबमिट केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द डिस्प्लेड शीट इन्सर्ट अ रेक्टँगल शेप इन द E2 सेल यूज इन्सर्ट टॅग इलुस्ट्रेशन ग्रुप. आपल्याला इथं रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट मध्ये जायचे, इन्सर्ट मध्ये शेप्स आणि या ठिकाणी आपल्याला रेक्टँगल शेप ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन वर्कबुक सिलेक्ट द ग्रीन कलर रेक्टँगल शेप. ग्रीन कलरचा जो रेक्टँगल शेप आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि चेंज द शेप फिल कलर आणि त्याचा शेप फिल कलर चेंज करायचा. हा रेक्टँगल शेप आहे तुम्ही सिलेक्ट केलेला आहे आणि यामधून शेप फिल मधून ऑरेंज 2 लाईटर 40 हा कलर आपल्याला अप्लाय करायचा आहे. हा 80 आहे, तर ऑरेंज ऍसिड 2 लाईटर 40 हा कलर या ठिकाणी आपण अप्लाय करायचा आहे. डिसिलेक्ट आणि सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द डिस्प्ले शीट सिलेक्ट द सेल C2 सेल सिलेक्ट करायची, ज्यामध्ये सप्टेंबर असं लिहिलेले आहे. तर या मी C2 सेलला क्लिक केलेले आहे अँड मेक इट मिडल अलाइन. अलाइनमेंट मध्ये होम टॅब मध्ये इथे अलाइनमेंट ग्रुप आहे आणि हा व्हर्टिकल अलाइनमेंट मध्ये सेकंड नंबरची अलाइनमेंट हे मिडल अलाइनमेंट आहे. अशा प्रकारे आपली डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेली आहे. डू इट युअर सेल्फ नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे प्रोसेस फोलिओ. त्यामध्ये तुम्ही फाईल बनवायची आहे आणि ती अपलोड करायची आहे. प्रोसेस फोलिओ नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन. तर यामध्ये आपण 2 क्वेश्चन आहेत, तर ते सॉल्व्ह करणार आहेत. सिम्युलेशन क्वेश्चन मध्ये आपण टायपिंग कीबोर्डचा वापर करत नाही. इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉर अन अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज टेम्पलेट. तर इथे आपण सर्च बार वर क्लिक करायचे, अकॅडमिक कॅलेंडर. नेक्स्ट क्वेश्चन चेंज द फॉन्ट साइज ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट. ऑलरेडी टेक्स्ट सिलेक्टेड आहे, त्याची साईज आपल्याला 14 करायची आहे. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक सेशन कंप्लीट झालेलं आहे. सॉरी, सिम्युलेशन.
नेक्स्ट आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. यामध्ये आपल्याला 4 क्वेश्चन दिलेले आहेत. This reading device is used in banks to read the numbers on the bottom of checks and deposit slips. तर चेकच्या खाली जे नंबर्स असतात ते वाचण्यासाठी जे डिव्हाइस वापरलं जातं त्याला MICR असे म्हणतात. OMR, OCR and MICR all types of character and mark recognition devices. A magnetic card reader does not require the card to actually make contact with reader. OMR, OCR and MICR are all types of radio frequency card readers. तर अशा प्रकारे आपले हे सेशन कम्प्लिशन टेस्ट कंप्लीट झालेली आहे. म्हणजेच आपलं सेशन नंबर 32 कंप्लीट झालेला आहे.